सरकारचं करायचं काय? महागाईच्या झळांनी होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार केवळ आश्वासनांची गाजरे आणि मेलोडी चॉकलेट देण्याचा स्टंट करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला। शेगावात काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा अनोखा आणि उपरोधिक पद्धतीने निषेध नोंदवला। पेट्रोल डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दरवाढी आणि टंचाईच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शेगाव येथील केवलराम रामेश्वर पेट्रोल पंपावर मेलोडी आंदोलन करण्यात आले। काँग्रेस नेते रामविजय बुरुंगले आणि स्वाती वाकेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर ठिय्या आंदोलन करत केंद्र सरकार आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन जनतेला गाजर, मित्रांना मेलोडी तसेच मेलोडी खाऊ महागाई भूल जाऊ अशा उपरोधिक घोषणा दिल्या। पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटत सरकार गोड बोलून जनतेची फसवणूक करत आहे असा संदेश कार्यकर्त्यांनी दिला। आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात इथं आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं आंदोलन करण्यात आलं आणि ग्राहकांना जनतेला आपले पंतप्रधान जसं बाहेर देशात जाऊन मेलोडी वाटत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही सुद्धा इथं मेलोडीचं वाटप केलेलं आहे आणि यापुढे जनतेच्या सोबत राहून आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे। आज आपण पाहतो आहे की संपूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीनं असंतोषाचं वातावरण आहे, शेतकऱ्यांचे कामगारचे दिवस आहेत आणि कुठेतरी त्याला शेतीचे काम करायसाठी ट्रॅक्टर मिळत नाही। तर कारण काय आहे तर ज्या पद्धतीनं त्यांना पेट्रोल डिझेलचा पुरवठा व्हायला पाहिजे तोही होत नाही। त्यांच्या कामगिऱ्या सोडून त्यांचे ट्रॅक्टर त्या ठिकाणी लाईनीला लागलेला आहे। सर्वसामान्य माणूस असेल तोही याच्यामध्ये भरडला जात आहे, त्यालाही त्याचे कामधंदे सोडून या ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी लाईनमध्ये लागावं लागेल। हा एक बाब। दुसरी बाब ही आहे की गेल्या 7 दिवसामध्ये यांनी 8 रुपयांनी 3दा त्यांनी दरवाढ केलेली आहे। ही सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणारी दरवाढ आहे। आज आपण पाहतो आहे की देश ज्या पद्धतीनं एक युवा वर्ग असेल या सर्वांना वाटते की आपला देश पुढे गेला पाहिजे, पण यांनी सर्वसामान्यांचे बेहाल करणं लावलेले आहेत। शेतकऱ्यांना वेळोवेळी ज्या पद्धतीनं डिझेलचा पुरवठा व्हायला पाहिजे तो होऊन नाही राहिला आहे। वाढलेली दरवाढ जी आहे त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आहे। सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आहे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही सातत्यानं जनआंदोलन करून या सरकारला जे झोपलेलं आहे आणि परदेश दौरे करण्यामध्ये व्यस्त असलेल्या पंतप्रधानाचा देखील आम्ही निषेध करतो की आज जनता बेहाल आहे। त्यांच्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष द्या। मेलोडी वाटण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जे आनंद वाटते आहे आणि त्या पद्धतीनं हास्य जे आहे ते तुमचं सर्व रील्सच्या माध्यमातून तुम्ही जनतेचं त्या ठिकाणी हसा करत आहे का, असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे। म्हणून या दरवाढीचा आम्ही इंधन दरवाढीचा निषेध करतो।